पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अख्ख्या भारताचं नाव गाजवणारा कोल्हापूरचा ऑलिम्पिक पदक विजेता नेमबाज स्वप्नील कुसाळे याचं कोल्हापुरात जंगी स्वागत करण्यात आलंय। स्वप्नील कुसाळे याची कोल्हापुरात ताराराणी चौकापासून ऐतिहासिक दसरा चौकापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली। मात्र याच मिरवणुकीवेळी उपस्थित पोलीस अधीक्षकांसह इतर पोलीस अधिकाऱ्यांकडून या मिरवणुकीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार, कॅमेरामॅन आणि छायाचित्रकार यांना धक्काबुक्की झाली। यावेळी झालेल्या वादात काही पत्रकार बंधूंना अरेरावीची भाषा देखील वापरण्यात आलेली होती। याच घटनेचा निषेध कोल्हापूरच्या दसरा चौक या ठिकाणी कोल्हापूर प्रेस क्लब या पत्रकारांच्या मातृसंस्थेच्या वतीने केलाय। यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। पत्रकारांच्यावर हल्ला करणाऱ्या पोलिसांचा पदक मिळवून कोल्हापूरचं नाव या आंतरराष्ट्रीय पटलावर पोहोचणारे आपले कोल्हापूरचे सुपुत्र स्वप्नील कुसाळे यांचं कोल्हापुरात आगमन झालं। कोल्हापूरच्या परंपरेनं त्यांचं साजेसं इथं स्वागत जंगी रॅलीनं झालं। या रॅलीमध्ये सहभागी होण्याचं स्वतः जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलं होतं। त्यानुसार सर्व जनता जमली होती आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकार, आमचे कॅमेरामॅन, फोटोग्राफर हे सगळं त्यांचं कर्तव्य बजावत असताना आज मात्र आम्हाला इथं वेगळा अनुभव मिळाला। गेल्या 25-30 वर्षात आमच्या पत्रकारितेत कधी एसपी सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्यावर कधी हात उगारला नव्हता, पण त्यांनी आज आमच्यावर हात उगारला, पत्रकारांच्यावर हात उगारला, इतर पोलिसांनी सुद्धा हात उगारले, कॅमेऱ्याची ढकलाढकल केली, महिला पत्रकारांच्यावर होमगार्ड सारखे जाऊन गेले, महिला पत्रकार सुद्धा त्यांच्या तावडीतून दिसल्यात। म्हणजे हा जो प्रकार झालाय हा खरोखर एक विचार करण्यासारखा आहे। पत्रकारितांना हा आमच्या धक्का पोहोचलेला प्रकार आहे आणि याचा आम्ही कोल्हापूरच्या पत्रकारांच्या वतीनं कोल्हापूर प्रेस क्लबच्या जाहीर निषेध करत आहोत आणि या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी याची तातडीनं दखल घ्यावी, गृहमंत्री यांनी सुद्धा याची तातडीनं दखल घ्यावी ही या निमित्तानं आम्ही मागणी करत आहोत। ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळे आज कोल्हापुरात आला होता। त्याचं वार्तांकन करण्यासाठी माझ्यासहित सगळ्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया तिथं ताराराणी चौकात होता। आम्ही वार्तांकन करत असताना तिथं पोलिसांनी सुरुवातीला धक्काबुक्की केली। वैयक्तिक माझ्या बाबतीत तरी मी उलटा चालत असताना, म्हणजे आमचा वॉकथ्रू चालू होता माझा आणि विजय रिपोर्टरांचा, तर तो वॉकथ्रू करत असताना पोलिसांनी मला एका कॉन्स्टेबलनं पाठीमागून येऊन ओढलं मला। मी त्याला म्हटलं, बाबा ओढू नको मला, माझी वायर खराब झाली तर माझं लाईव्ह बंद होईल। तरी त्याने ऐकलं नाही, 2-3 वेळा ओढलं। मी त्याला विनंती केली की बाबा असं करू नको। हे बघून कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे आले आणि ते माझ्या डायरेक्ट अंगावरती आले। मला म्हणले, तू कोणत्याही पोलिसाला असं बोलायचं नाही। मी म्हणलं, सर बोललो नाही काय, तू मला म्हणले इथं जा, इथं थांबू नको। सर मी वार्तांकन करायला आलोय म्हणलं, मी जाणार नाही म्हटलं। तरी सुद्धा मला त्यांच्या एसपींच्या सोबत जे गार्ड असतात त्यांनी मला धरून बाहेर खेचलं। तशाच पद्धतीनं सकाळचे फोटोग्राफर बीडीचे सर यांच्या बाबतीत पण असाच प्रकार केला। याचा आम्ही सर्वांनी निषेध केला। याची सरकारनं गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी विनंती। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।